ठरलं तर मग या मालिकेत आता जबरदस्त ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. मालिकेमध्ये 2 घटना पाहायला मिळणार आहेत आणि अश्विनी निर्णय घेतला की मी या प्रियाच्या बाळाला अजिबात स्वीकारणार नाही आहे. प्रिया येते सचिनला सांगत असते की तुला जाऊन इथे खूप मोठा बॉम्ब फोडायचा आहे की मी प्रेग्नेंट आहे. हे सगळं सांगितल्यानंतर ते माझे पाय पकडायला आलं पाहिजे आणि त्यांनी मला इकडनं सोडवलं पाहिजे आणि हे सगळं काम तूच करू शकतो. सचिन बोलायला लागतं हे मी सगळं करायला तयार आहे, पण तू माझी काय मदत करशील? तर ते प्रिया सांगायला लागते की तू या सगळ्यामध्ये काय कर, तू अस्मिताचं बाळ पळव, त्यानंतर हे तुझे सगळे तुझ्या पायापाशी येतील. हे जर बाळ तू पळवलंच ना त्यानंतर तू शोधून तेच काढायचं आहे. तेव्हा तिथे सचिन बोलायला लागतो का डोक्यावर पडली? प्रिया बोलते हे जर तू केलंस ना आपला सगळा प्लॅन सोपा होईल. आणि प्रिया सांगायला लागते ते बाळ आपण पळवायचा आणि तेच तू बाळ शोधून द्यायचं. ते प्रिया बोलायला लागते की हे सुभेदार कुटुंब तुझ्या बाळाची अजिबात काळजी घेत नाही, सिद्ध होईल. आणि हे आपण सगळं सिद्ध करू शकतो की अस्मिता आणि तिचे घरचे किती निष्काळजीपणा करत आहेत. पुन्हा एकदा तू केस कोर्टात उभी केलीस ना तर कोर्ट ह्याच्यावर विचार करणार आणि कोर्ट सांगणार की हे छोटं बाळ सांभाळू नाही शकत, बाकीचं काय करणार? तर इथे सचिन बोलायला लागतो वा प्रिया वा. इकडे अस्मिता कल्पनाला सांगते की मला बाहेर जायचं. तेव्हा इथे कल्पना बोलायला लागतं तुझं सारखं सारखं बाहेर काय आहे? हा डाव साधत सचिन आता घरामध्ये एंट्री करणार आहे. इकडे सचिन घरात येऊन सांगतो की तुम्हाला माहिती आहे की तिथे तुमची सून प्रिया ही प्रेग्नेंट आहे. हे ऐकल्यानंतर सगळ्यांना चांगला धक्का बसला आणि तिथे अश्विन नसतो. तर इथे अर्जुन सांगायला लागतो हे सगळ्याचा निर्णय आता अश्विनच घेईल. तर इथे सचिन बोलायला लागतो तुमच्या घरातला अंश तिथे जेलमध्ये असं असताना तुम्ही तुमच्या घराण्याच्या वंशाला जेलमध्ये जन्माला घालणार काय? जरा पण तुम्हाला लाज वाटते की नाही? आणि असं बोलत सचिन आता सगळ्यांना इमोशनली ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न करत असतो. आणि तिथे घरामध्ये सचिनची एंट्री झालेली असते. तेव्हा इथे कल्पना सांगत असते की सचिन सांगून गेला होता की प्रिया ही प्रेग्नेंट आहे. अश्विन बोलतो की माहिती आहे मला. तेव्हा इथे कल्पना बोलायला लागते की तुझ्या मनात काय? तेव्हा इथे अश्विन सांगायला लागतो की मला हे सगळं मान्य नाही आहे आणि मुळातच मी तिला बायको म्हणत नाही आणि ते मूल माझं आहे की नाही माहीत नाही. आणि मूल जन्माला आल्यानंतर त्याची मी DNA टेस्ट घेईन आणि ते मूल माझं असलं तर मी तिची काळजी घेईन. तरी पण मी तिला अजिबात बायको म्हणत नाही आणि अश्विनचा हा निर्णय ठाम असतो. इकडे अर्जुन साहिलला मधुभाऊंकडे घेऊन आलेला असतो आणि ते साहिल मधुभाऊंना तो टेप रेकॉर्डचा आवाज आणि तो आवाज मधुभाऊ कधीच विसरले आणि मधुभाऊनी साहिलला फोटो पण दाखवलेला आहे. मधुभाऊ सांगतात की ही बघ छोटीपणीची साहिली. आणि हा फोटो पाहिल्यानंतर साहिलला चांगला धक्का बसलेला आहे आणि हे फोटो पाहिल्यानंतर आपणच खरी तन्वी आणि हा फोटो तिने कित्येक वेळा पाहिला आणि फायनली साहिल हीच खरी तन्वी आहे आता साहिलला कळलेला आहे.